लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. मानिनीने काव्याकडून वचन घेतलेलं असतं की जोपर्यंत ती स्वतःला सिद्ध करत नाही तोपर्यंत ती पार्थपासून लांब राहणार. म्हणून ती काव्याला गेस्ट रूममध्ये शिफ्ट व्हायला सांगते. तेव्हा पार्थ म्हणतो, नको आई, काव्यांचं या रूममध्ये सगळं सेट झालेलं आहे. मग पुन्हा पुन्हा सारखं डिस्टर्ब नको. मी जातो गेस्ट रूममध्ये आणि तू उगाच आता नको विषय वाढवू. त्यावर काव्या म्हणते, नको पार्थ, मी जाते गेस्ट रूममध्ये. तेव्हा पार्थ म्हणतो, ठीक आहे, माझ्या बडबडीने तुम्हाला डिस्टर्ब नाही होणार, पण रात्री झोपायला येताना मात्र माझी बडबड तुम्हाला ऐकावी लागणार आहे. तेव्हा मानिनी म्हणतात, अरे पार्थ, ती बॅग घेऊन जायचं विचार करते. तेव्हा पार्थ म्हणतो, अगं ह्या घरातल्या घरात तर जायचंय ना, मग बॅग कशाला घ्यायची. तेव्हा काव्या म्हणते, वचन दिलंय मी. पार्थ म्हणतो, कोणाला. काव्या म्हणते, मी स्वतःला वचन दिलंय. मला जावं लागेल पार्थ, प्लीज तुम्ही उगाच हट्ट करू नका. असं म्हणून काव्य आपली बॅग भरायला घेते. रडत रडत ती आपली बॅग भरते आणि पार्थची रूम सोडून निघून जाते.